नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय इतिहास पाठ 4 आर्थिक विकास या पाठाचा पुढील भाग अभ्यासणार आहोत। या भागातील अभ्यास घटक आहेत नवे आर्थिक धोरण, उपाययोजना, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना। नवे आर्थिक धोरण, उपाययोजना, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना या घटकांचा अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत। तुम्हाला जे समोर चित्र दिसत आहे ते आहे पी.व्ही. नरसिंहराव यांचे। पी.व्ही. नरसिंहराव यांचे हे 10व्या लोकसभा निवडणुकांनंतर केंद्रात प्रधानमंत्री झाले होते। सुरुवातीचा मुद्दा जो आहे तो आहे नवे आर्थिक धोरण। नवे आर्थिक धोरण आधुनिक भारताच्या इतिहासात 1991 साल महत्त्वाचे आहे। 10व्या लोकसभा निवडणुकांनंतर केंद्रात पी.व्ही. नरसिंहराव प्रधानमंत्री झाले। त्यांनी अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सहकार्याने भारताची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी नवे आर्थिक धोरण स्वीकारले। यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेत मूलभूत स्वरूपाचे बदल घडवले। भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक प्रवाहात आणले। नवे आर्थिक धोरण आधुनिक भारताच्या इतिहासात 1991 साल महत्त्वाचे आहे। 10व्या लोकसभा निवडणुकांनंतर केंद्रात पी.व्ही. नरसिंहराव प्रधानमंत्री झाले। त्यांनी अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सहकार्याने भारताची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी नवे आर्थिक धोरण स्वीकारले। यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेत मूलभूत स्वरूपाचे बदल घडवले। भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक प्रवाहात आणले। भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक प्रवाहात आणले। नवे आर्थिक धोरण का स्वीकारले तर भारताची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी नवे आर्थिक धोरण स्वीकारले। तसेच याच काळात भारताची आर्थिक अवस्था बिकट झाली होती। भारताची आर्थिक व्यवस्था बिकट झाली होती। प्रधानमंत्री चंद्रशेखर यांच्या काळात चलनवाढीचा दर 17% होता। आर्थिक वृद्धी तर 1.1% घटला होता। परकीय चलन आठवडाभर पुरेल इतकेच शिल्लक होते। परकीय कर्जाची परतफेड आणि त्यावरील व्याज देणे कठीण होते। मे 1991 चंद्रशेखर यांच्या काळात सरकारने काही सोने विकून तर काही सोने गहाण टाकून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला होता। पहा की याच काळामध्ये जी भारताची आर्थिक अवस्था आहे ही आर्थिक अवस्था अत्यंत बिकट झालेली होती आणि प्रधानमंत्री चंद्रशेखर यांच्या काळात चलनवाढीचा जो दर आहे तो 17% होता आणि आर्थिक वृद्धी तर 1.1% घटला होता। परकीय चलन आठवडाभर पुरेल इतकेच काय होते शिल्लक होते। तसेच परकीय कर्जाची परतफेड आणि त्यावरील व्याज देणे सुद्धा कठीण झाले होते आणि मे 1991 चंद्रशेखर यांच्या काळात सरकारने काही सोने विकून तर काही सोने गहाण टाकून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला होता। तसेच पहा की चंद्रशेखर यांच्या अगोदर विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारने सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बोजा अर्थव्यवस्थेवर टाकला होता। केंद्र व राज्य सरकारांचे एकत्रित अंतर्गत कर्जाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेले प्रमाण सुमारे 55% एवढे झाले।
परत एकदा पहा, चंद्रशेखर यांच्या अगोदर विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारने सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बोजा अर्थव्यवस्थेवर टाकला होता. केंद्र व राज्य सरकारांचे एकत्रित अंतर्गत कर्जांचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेले प्रमाण सुमारे 55% एवढे झाले. 1980 ते 81 मध्ये परकीय कर्ज $2,350 कोटी होते. 1980 ते 81 मध्ये परकीय कर्ज $2,350 कोटी होते. ते 1990 ते 91 मध्ये 8,380 कोटी पर्यंत वाढले. 1991 ते 91 मध्ये 8,380 कोटी पर्यंत वाढले. आणि यावेळेस भारताचा परकीय चलनसाठा फक्त 100 कोटी होता. भारताचा परकीय चलनसाठा फक्त किती होता? 100 कोटी होता. आणि याला इराकने कुवेतवर आक्रमण करून तेलाच्या वाढलेल्या किमतीची पार्श्वभूमी होती. भारताला परकीय कर्ज उभारणे आवश्यक झाले. अनिवासी भारतीयांनी आपल्या परकीय चलनातील ठेवी काढून घेण्यास सुरुवात केली. अनिवासी भारतीयांनी आपल्या परकीय चलनातील ठेवी काढून घेण्यास सुरुवात केली. आता पहा की याच्यावर उपाययोजना काय केल्या. तुम्हाला जे समोर चित्र दिसत आहे ते आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांचे. डॉक्टर मनमोहन सिंग यांचे. पहा, भारताची जी आर्थिक अवस्था बिकट झालेली होती आणि त्यातून काहीतरी उपाययोजना करणे आवश्यक होते. पहा, त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे उपाययोजना. आर्थिक बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी P.V. नरसिंहराव यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री नेमले. P.V. नरसिंहराव यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री नेमले. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दोषदुरुस्ती उपाययोजना करेक्टिव्ह मेजर्स केल्या. परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली. परत एकदा पहा, आर्थिक बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी P.V. नरसिंहराव यांनी कोणाची नेमणूक केली तर डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री म्हणून नेमले होते. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दोषदुरुस्ती उपाययोजना करेक्टिव्ह मेजर्स केल्या. परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली. त्यांनी परकीय गुंतवणुकीवरचे निर्बंध उठवले. तसेच उद्योग क्षेत्रातील परवाना पद्धती 18 उद्योगांपुरती मर्यादित केली. सार्वजनिक उद्योगांमधील वाढता तोटा व कार्यक्षमता लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्रे खाजगी उद्योगांकरता खुली केली. शहर बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी 1992 मध्ये सेबीची सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया स्थापना केली. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे संगणकीकरण करण्यात आले. मंदीचे सावट दूर करण्यास प्राधान्य दिले. पहा की डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पहिल्या अर्थमंत्रीपदाच्या कारकिर्दीत भारतातील परकीय गुंतवणूक वाढली. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पहिल्या अर्थमंत्रीपदाच्या कारकिर्दीत भारतातील परकीय गुंतवणूक वाढली. भारताने बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहाण ठेवलेले सोने परत भारतात आणले. देशातील भांडवलदार वर्ग व मध्यम वर्गाचा पाठिंबा सरकारला मिळाला. सरकारने दूरसंचार क्षेत्र खुले केल्यामुळे मोबाईल फोन सेवा देशभर सुरू झाली. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर सही करून खाजगीकरण, उदारीकरण
जागतिकीकरण यास सुरुवात केली. परत एकदा पहा, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पहिल्या अर्थमंत्रीपदाच्या कारकिर्दीत भारतातील परकीय गुंतवणूक जी आहे ही परकीय गुंतवणूक वाढली होती. तसेच भारताने बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहाण ठेवलेले जे सोने आहे ते परत भारतात आणले आणि देशातील भांडवलदार वर्ग व मध्यम वर्गाचा पाठिंबा त्यावेळेस सरकारला मिळाला. सरकारने दूरसंचार क्षेत्रे खुले केल्यामुळे मोबाईल फोन सेवा देशभर सुरू झाली. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर सही करून खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण यास सुरुवात केली. पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक व्यापार संघटना. जागतिक व्यापार संघटना. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटना. भारताने 1995 मध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे WTO सदस्यत्व स्वीकारले. या संघटनेचा उद्देश पुढील प्रमाणे होता. पाहूया आपण. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच काय तर जागतिक व्यापार संघटना. या संघटनेचा उद्देश 1. देशादेशांमधील व्यापार खुला करणे. देशादेशांमधील व्यापार खुला करणे. 2. आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापाराला अडथळा आणणारे निर्बंध व भेदाभेद करणारे कायदे रद्द करणे. आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापाराला अडथळा आणणारे निर्बंध व भेदाभेद करणारे कायदे रद्द करणे. 3. जगभरातील व्यापाराचे रीतसर बहुपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून नियमन करणे. जगभरातील व्यापाराचे रीतसर बहुपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून नियमन करणे. तुम्हाला परीक्षेसाठी असा प्रश्न येतो, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश कोणते होते? तर कोणते होते? देशादेशांमधील व्यापार खुला करणे, आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापाराला अडथळा आणणारे निर्बंध व भेदाभेद करणारे कायदे रद्द करणे, जगभरातील व्यापाराचे रीतसर बहुपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून नियमन करणे. हे काय आहेत? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश आहेत. पहा की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन तरतुदी व फायदे म्हणजे जागतिक व्यापार संघटनेच्या तरतुदी व फायदे. अनुदाने, आयात निर्यात, परकीय गुंतवणुकीची क्षेत्रे, शेती, तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्र यांच्याशी WTO च्या तरतुदी संबंधित आहेत. WTO म्हणजेच काय तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक व्यापार संघटना. या सदस्यत्वामुळे वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रांचे व्यापारीकरण झाले. लोकसंख्येत घट, बालमृत्यूचे प्रमाण कमी, पाणी इत्यादी बाबतीत भारताने सुधारणा केल्या. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या तरतुदी व फायदे कोणते आहेत? तर अनुदाने, आयात निर्यात, परकीय गुंतवणुकीची क्षेत्रे, शेती, तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्र यांच्याशी WTO च्या तरतुदी संबंधित आहेत. या सदस्यत्वामुळे वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रांचे व्यापारीकरण झाले. लोकसंख्येत घट, बालमृत्यूचे प्रमाण कमी, पाणी इत्यादी बाबतीत भारताने सुधारणा केल्या. तसेच पहा की जागतिक व्यापार संघटनेच्या मार्गावर भारताने पुढे दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार. जागतिक व्यापार संघटनेच्या मार्गावर भारताने पुढे दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार, साऊथ
प्रेफरेशियल ट्रेड ॲग्रीमेंट SAPTA केला. भारताने सार्क देशांकरता विविध वस्तूंच्या आयातीवरील निर्बंध उठवले. आयात शुल्कात सवलत दिली. भारतीय विमा क्षेत्र खाजगी व परकीय गुंतवणुकीला खुले केले. जागतिक व्यापार संघटनेच्या मार्गावर भारताने पुढे दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार केला. कोणता करार केला? दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार केला. आणि भारताने सार्क देशाकरता विविध वस्तूंच्या आयातीवरील निर्बंध उठवले. आयात शुल्कात सवलत दिली. तसेच भारतीय विमा क्षेत्र खाजगी व परकीय गुंतवणुकीला खुले केले. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. या आर्थिक विकास या पाठाचा हा स्वाध्याय आहे. सर्व विद्यार्थ्यांनी हा स्वाध्याय सोडवायचा आहे. धन्यवाद.